नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पहिल्या पावसात उगवणारे वालाचे बिरडे। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे हे वालाचे बिरडे कसे उगवलेले आहे याची आज आपण चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर हे आहे वालाचं बिरड, हे पहिल्या पावसामध्ये उगवतं। याची चविष्ट अशी भाजी लागते। हे आपल्या शेतामध्ये पाऊस पडला की ही भाजी उगवते। अशा प्रकारे बिरडा असतो। ह्याला अशी जास्त पानं फुटून नाही द्यायची, याच्यापेक्षा जरा जास्त मोठी पानं येतात। तर असा बिरडा घेतलात ना तर खूप छान लागतं आणि कवळं असतं। तर आता तुम्हाला दाखवते मी कसं साफ करायचं ते। तर हे खूप मोठं असेल तर हे तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता, पण हे सहज निघतं, हे कवळं असतं। ह्याचं असं देठ काढायचं आणि असे दोन भाग तुम्ही असं काढून घ्यायचं, खूप इझी निघतं। असे दोन भाग फक्त करायचे। अशा प्रकारे आपण ही सर्व भाजी आता साफ करून घेणार। तर इथे आपण हे बिरड हे बघा साफ करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। याला माती वगैरे लागलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे हे धुवून घ्यायचं आहे। आता मी हे स्वच्छ धुवून घेते। तर इथे हे आपण बिरड स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक बटाट टाकणार। तिथे मी एक बटाट सोलून घेतलाय, तो त्याच्या आपण छोट्या छोट्या आपल्याला कात्र्या करायच्या आहेत। अशा बारीक बारीक आपल्याला असं आपल्याला एक बटाट याच्यामध्ये टाकायचं। याचं माझं कट करून झालेलं आहे, ते सुद्धा आपण स्वच्छ एकदम पाण्यामध्ये असं धुवणार आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी ते कढई गरम करत ठेवले, आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार। आपल्याला जरा तेल तापून द्यायचं आहे। आता आपलं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी। इथे मी 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी जरा तडतडून द्यायची। नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं। जिरं जरा फुललं की त्याच्यामध्ये टाकणार आपण थोडंसं हिंग, थोडंसं गरम होऊ द्या। आता आपण टाकणार आहोत 1 वाटी कांदा आणि कढीपत्ता। आता कांदा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचा, आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा। जरा थोड्याला गुलाबी रंग आला आपण। तर इथे आपला हा बघा कांदा पूर्णपणे शिजलेला आहे, गुलाबी गुलाबी झाला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। हा सुद्धा आपल्याला शिजून घ्यायचा व्यवस्थित। ते जे आपले टोमॅटो सुद्धा मऊसूत झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचे गरम मसाला, इथे मी 2 चमचे मसाला टाकते। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। पहिल्या पावसाचं बिरड हे छान लागतं, हे चविष्ट असतं। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वाल। आता आपण मिक्स करून घेणार आहोत।
आता आपण चवीनुसार आपल्या याच्यात मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता हे आपण शिजून घेणार आहोत. इथे आपण झाकण ठेवणार आहोत आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे आता शिजून घेणार. तर इथे आपली 10-1 मिनिटं झालेली आहे. तर आपण बघूया भाजी शिजली का आपली. हे बघा, बटाट पण शिजलेला आहे आणि आपली ही भाजी आता शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं, आणि गूळ टाकलं ना की भाजीला चांगली चव येते, त्याच्यामुळे टाकायचं, छान लागतं. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता ही आपली भाजी रेडी झाली. आता ही आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ. आता आपण सर्व करूया भाजी. बघा कशी गरमागरम आपली इथे भाजी तयार झालेली आहे. ती तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते भाजी. पहिल्या पावसातल्या बेड्याची भाजी. गार्निशिंगसाठी ते खोबरं. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.